कॉम मधले ते. तू कशाला आलं मध्ये? ये देखो इस लड़के को देखो इस लड़के को. 4ला उठवणार होता निघायला, आम्ही निघलो 7 वाजता. आणि यांनी रात्रभर सकाळी 4ला निघायचं होतं, तर हा 4 पर्यंत उंदीर पकडत होता घरी 2 तास. पण फायनली त्यांनी त्याचा पकडला, उंदीर पकडला. मी आधीच एक डिस्क्लेमर देते, समजून घ्या. मम्मी म्हणजे काकी आणि काकी म्हणजे मम्मी, आणि पप्पा म्हणजे काका आणि काका म्हणजे पप्पा, वाईस वर्सा. वाटाणे दिसतंय का तुला? चला चला ना. बाबा किती वय? 85. जायचं आपलं. आमच्या वडिलांचं 80 वय. 80 वय 80 वडिलांचं. आमचं दर्शन झालंय. दर्शन झालंय आता, आणि आम्ही आलोय दिवस पहिला. पूर्ण पायऱ्या चढले. विंग फॉर नेक्स्ट डेस्टिनेशन. कारण की इथपर्यंत उचलून झोपलेलीच होते. वरती जाताना आणि खाली येताना ब्लॉग रेकॉर्ड नाही करता आले, कारण की आमचे बाबाला आम्ही सपोर्ट देत होतो. कॅमेरा चालू केला आणि नाही का मग गप्प बस. आमचे बाबा आणि नाना पूर्ण जेजुरीचा गड चढले. नानो कसं वाटतंय तुम्हाला? काय बोलणं झालं. त्यांना वाईट वाटले, त्यांची गाडी नाही झाली म्हणून एवढं लांब येऊन. 3लाच उठले, 4ला जायचं होतं म्हणून जेवण करून झोपून घेतलं. मग हे सगळ्यांनी आवरलं 8 वाजेपर्यंत. आणि यांनी त्याचं मिशन होतं ते अकम्प्लिश केलं. सगळ्यात आधी उंदीर पकडला, केअरबॅग मध्ये भरला, तर फेकून नाही दिला. फेकून का नाही दिला? त्याला जिंदा ठेवायचं होतं. जिंदा ठेवून काय करायचं होतं? तडपून मारायचं होतं. त्याला पण जेजुरीला घेऊन यायचं होतं टूरवर. आणि मी ब्लॉग बनवलेला याला बघायला फक्त त्याचा वन ऑफ द फ्रेंड येतो रमणीक. त्याला मराठी समजतच नाही, ब्लॉग मराठी, पण त्याला मराठी समजत नाही. पण तो पूर्ण ब्लॉग बघतो फक्त याला बघायला. थोडी समजते मराठी फक्त. बस नानाला पाहिजे. तुम्हाला कसं कम्पेअर करू शकते? मी एकदा एक शॉर्ट टाकली, मला 2-3 मिलियन व्ह्यूज जातात. ठीक आहे ना, येईल माझे पण दिवस. फॅन फॉलोइंग खूप मोठी आहे, दिल्लीपर्यंत आहे. तो बादलीच्या मध्ये त्याने उंदीर पकडला आणि ती बादली त्या उंदीरवर ठेवली. त्याने 2 तास त्याच्यावरच बसून होता. त्याला वाटलं 4ला निघायचं, मग सगळे येतील, मग त्या उंदीरला रेस्क्यू करून आपण बाहेर फेकू. तुम्ही गेलाय का? अरे हा, तुम्ही मोबाईल युट्यूब वर बघितलं ना? अक्षर होतो कुठं जाणार ना? मग आता आपण अरे हा जेजुरीला आहे ना. आपली ठीक आहे, आपण जरा पुण्य करून आलो. आज तर रात्रीच पाप करून दर्शनाला आलो ना. हिटचा स्प्रे मारला त्याच्या तोंडावर. पण मग आता पाप तर लागत. आजही पण आता तेच सुरू केलंय, उंदीर पकडो मिशन. रमणीक ब्लॉग बघत असेल पण रमणीकला समजणार नहीं। रमणीक तेरे लिए ट्रांसलेशन ने हिंदी में इस तेरे भाई ने आजू भैया ने क्या किया, आज उसने उंदीर पकड़ा, रात भर 2 घंटे उसने उंदीर पकड़ा और उसको बोध रमी से मारा और कैरबैग में बंद करके फेक दिया। माईस पकड़ा, हाँ उंदीर, ठीक है ना हिंदी मध्ये पण उंदीरच बोलता ना रे, चूहा पकड़ा उसने और ऐसे तैसे नहीं पकड़ा उसने, उसके मुंह में हिट का स्प्रे भी मारा।
तब भी वो मारा नहीं. चलो चलो. मम्मी मम्मी हाय कर. हाय परत परत हाय. माझा हात सोडला ना मग मला समजेल तुम्ही तो आल्यावर लगेच मला सोडून जात आहे. चाललोय तुळजापूरला आणि मम्मी पप्पा काका काकी ते एका कारमध्ये तर ते पुढे गेले आणि आम्ही लेट झालो कारण की आम्ही असंच टाइमपास करत जाऊन आमचा 200 किलोमीटरचा ट्रॅव्हल बाकी आहे. आणि हे दोघं मॉन्स्टर घ्यायला गेले आजी आणि अक्षर. मला माझ्या गाडीत बसून कशी चालवली मी गाडी. आले मॉन्स्टर घेऊन. आता जरा मी पोझिशन शिफ्ट करते. आता मी झोप काढणार आहे. थकले आता मी गाडी चालून. आय एम शूटिंग माय सो गुड ब्लॉग एंड माय ब्रदर इज नुसतं गाडी स्पीड ब्रेकर. मेरे भाई ने इस तरह जोर से ब्रेक मारा और मैं कलंड गई. घरच्यांनी खायचा बाहेरच्या लोकांना जायचं नाही. तुम्ही द्यायची नारळ फोड चालतो दोन निवेदन करायचं तुमच्या. तरी 10 वाजले ना आमचं आत्ता दर्शन झालंय. पुढे गेले होते मम्मी काय तिचं होत नाही अजून. आम्ही आलो आता रूमवर. दिस इज द रूम. ही रूम आमच्या मुलांसाठी ठेवली त्यांनी. पूर्ण फोन केसचं कवर पिवळं पिवळं झालंय. फॅमिली ट्रिपवर. अरे अरे इथं पण एक लाईट आहे. उजेड पडला का लाईटचा माहीत नाही किती पडतोय. पूर्ण पिवळी पिवळी झाली. माझ्या केसांमध्ये पण पिवळी. ड्रेस पण व्हाईट घातला आणि तो पूर्ण पिवळा झाला. म्हणजे आम्हाला आज जेजुरीला आज नव्हतं जायचं. आम्ही उद्या जाणार होतो म्हणून मी व्हाईट ड्रेस घातला. पण अचानक ठरलं आता की पहिली जेजुरीला जायचं. एव्हरीथिंग इज अनप्लॅन्ड. येलो येलो झालं आहे पूर्ण. पण ठीक आहे ड्राय क्लीन करून होऊन जाईल ठीक. पण दर्शन खूप छान झालं. टूर सुरू होताच संपते. दिसते का ऑन करते काहीतरी उलटच लाईट ऑन केलेली. अरे जॉर सकाळपासून आमचं सगळ्यात आधी दर्शन झालं जेजुरीचं जे की मी जाताना काहीच रेकॉर्ड नाही केलं. आय वॉज स्लीपिंग द होल जर्नी. मी आलो तुळजापूरला आणि इथं आमचं दर्शन झालं 9ला. लेटच झालं आहे म्हणजे. अजून एक मम्मी बोलत होती तुळजापूरच्या देवीची बहीण तिथं दर्शनाला उद्या जाणार आहे. आय विल गेट अनरेडी. लाल रेड 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 डोक्यामध्ये पिवळं पिवळं पिवळं. दुपारी पिवळे झाले होते जेजुरीला गेले त्यावेळेस आणि आता लाल झाले देवीला गेल्यावर. काय मिक्सचर तयार झालंय. ड्रेसला अशा नॉड्स आहे जे सकाळपासून कशा कशात नाही पडल्या. आता तर एक्स्ट्रीम झालं लास्टला. एंड ऑफ द डे ते भाजीत पडल्या. रेड झाले. पिवळ्या होत्या तोपर्यंत ठीक होतं. भंडाऱ्याने झालं. सगळेजण झोपले एक्सेप्ट मी. कारण की मी स्किन केअर करते. स्किन केअर म्हणजे तोंड तर धुते. मी फेस वॉशच विसरले. मी फेस धुवायला आले पण मी फेस वॉश विसरले. झोपायचं का? करू लाईट बंद. गुड नाईट. लिव्हिंग देम अलोन. सगळे झोपले. ते माझ्या मुलांनी हिब्रूमध्ये
गुड मॉर्निंग. त्याने मला 500 रुपये दिले. चला आता इथं खूप जोरात भांडणं चालू आले. झालंय. चला आता सगळ्यांची तयारी झाली. एवढीच बॅग आहे का? मम्मी हॅलो करता करता दरवाजा लागला. चलो मुझी बॉटल घ्या. काकी ना तुला निघून मारणार. काल जास्त गड चढलाय दोघी पण. बाय कुठे चालली होती? आम्ही पण येतो तुझं समजा. काय राहिलं? माझा चष्मा पिवळा झाला. दोघींना पण घेते. मम्मीने आता बॅग भरली आहे. तुझं आवडलं? मम्मी फोर्सफुली बॅगची चेन लावते. तिकडे बॅग मध्ये आहे ना. तुम्ही कुठं चालले? हा देते ना. तुम्ही कुठं चालले? हा अक्षु दादा इथे त्याच्यासोबत तिकडे पुढे. मी तिकडे. तुझा पुत्र तुला बोलवतोय अजय. अरे आम्हाला ह्या हॉटेलला जायचं होतं जे की बंद आहे. नानाला तसं पण आवडलं नव्हतं कारण की त्यांच्याकडे रात्री पोहे भेटले नव्हते खायला. नानाला खायचं होतं ना म्हणून ते म्हणे ते हॉटेलमध्ये जरा काही गोष्टी भेटत नव्हत्या तर त्या काही गोष्टी तुम्ही काय म्हणले आता परत म्हणा बरं. दिदीच चांगली गाडी चालवते. मी चालवते ना चांगली गाडी याच्यापेक्षा. मी आणि अक्षु दादामध्ये कॉम्पिटिशन होतं त्याच्यामध्ये मी जिंकले. भारी आत्ताच बांधला ना यांना. आत्ताच म्हणजे रिसेंटली. तुळजापूरचं मंदिर पण शिवाजी महाराजांच्याकडेच बांधलं. येडशी गावाचं नाव आहे. आपण चाललो आता येडायला. आम्हाला हॉटेल भेटलंय अँड नाऊ वी आर गोइंग टू ईट नाश्ता. साखर टाक ना. प्यायची अक्षर दादाला बनवतो आपण. दारू अजून बरोबर राहू दे. हलवून हा आणते मी. चहा पिलो. मम्मी परत आली इथे चहा प्यायला कारण की तिथला बफे सिस्टीमचा फिक्का होता. मग आता टपरीवर आली. ते गाव येडशी इथून 60 किलोमीटर. तर अजून किती वेळ लागला अक्षर दादा आपल्याला? 2 तासात आम्ही पोहोचू. मग 2 तास मी चूक काढेल. दर्शन झालं. एवढं सगळं आम्ही चढत गेलो आणि आता यांच्या हाताला घाम आला. पर्यंत गेलो पण घेतला ब्रेक घेतो कारण की मम्मी ते मध्ये मध्येच थांबताय काही ना काहीतरी घ्यायला. आता परत इथे थांबले. दुसरं काय तू पैसे मार पण हात त्यांचा तूच धरायचा. अजय धरू नाही शकत. त्यांना अजयवर विश्वास नाही. हसा जरा. गेलो पण यांचा हात पकडून गेलो तर आम्हाला ब्लॉग शूट नाही करता आला. आणि एवढ्या पायऱ्या घरच्या पोरांना धागे घेते हातात बांधायला. अजून कोणाला बाकी का घ्यायचं? कोण बाकी का अजून घ्यायचं? ताई चला झाला आता. चिखल आहे अक्षर. चिखल आहे इथं. आता पुढच्या दुकानात दीदी व्हिडिओ काढते. आता ती ताई नाही बोलणार परत. मम्मी ती आता नाही म्हणणार. ताई चला पुढच्या दुकानात. काय घ्यायचं? हे किचन मी सेम ऋषिकेशला बघितले होते आणि ते मी 150ला एक आणलं होतं. इथे 60 रुपीजला आहे पण मी तरी घेतला अजून. हे काय सुरू झाले इथं हे अशा घंटी घेऊन. परत माझ्याच दुकानात ताई परत थांबल्या. हे माझ्या गाडीला किचन आहे. हे माझ्या गाडीला किचन आहे. माझी गाडी चावी हरवली मग मी नवीन बनवली. मग आता मी त्याला नवीन किचन लावणार. पप्पाच्या गाडीला गार्डियन देईल. पप्पा बेकार गाडी चालवतो. तुझ्या नवऱ्याला गार्डियन आता आठवलं का तुला? सुरू झाला. घेतला ब्रेक. आता आम्ही आलोय रस प्यायला आणि घरी जाऊन आम्ही बेल वाजवणार आहे.
चढत आलो. सेकंड क्लास सुरू झालाय मंदिर. आम्ही एवढं चढत वरपर्यंत गेलो. आमचं ठीक आहे पण हमारे बाबा भी. तुला आईस्क्रीम खायची का? आजयला मॉन्स्टर खायचं. आता आमच्या पुढे गेलाय. यांचं परत डिस्कशन सुरू झालेलं आहे कोणते शॉपिंग स्पॉटला पुढं ब्रेक घ्यायचा म्हणून हे आमचा पूर्ण ग्रुप सोडून पुढे चाललेले. Okay, bye. Thanks for watching this vlog. Please do like, share and subscribe. See you again.